कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आल्या सगळ्यांच्या चिठ्ठ्या. हो. आता बघूयात काय नाव लिहिलीत. पहिली चिठ्ठी प्रियाची. प्रियाची चिठ्ठी. अनुष्का. मला तर तीच आवडली. स्मार्ट आहे, एज्युकेटेड आहे, डॅशिंग आहे. आदित्य सरांसाठी तीच परफेक्ट आहे. माय मोड गोज टू अनुष्का. अरे सेम टू यू. मी सुद्धा तिचंच नाव लिहिलंय. प्रीतमची चिठ्ठी उघड्या उघड्या. हो हो थांब थांब. दादाला जी आवडेल ती. आई बोला भगवान बोला. काय रे दामिनीची चिठ्ठी नको. का? ते बाचीच नाव लिहिलं असेल ना. हा मिथिला बरोबर. पारूची चिठ्ठी वाचूया. हा ठीक आहे. कोणी चिठ्ठी म्हणजे यापैकी एकही मुलगी आवडली नाही तुला. तसं काही नाही. दादासाहेब एक मिनिट, तिला लिहिता वाचता कुठे येतं? है तू पण. आता एक महत्वाची चिठ्ठी राहिली. आदित्यची. जी आईला आवडेल ती. काय आता एक फायनल चिठ्ठी राहिली आहे अहिल्याची. तू चिठ्ठी टाकलीच नाहीस अजून. कोवळी चिठ्ठी म्हणजे तुला सुद्धा एकही मुलगी आवडली नाही. तसं नाही श्रीकांत. मग पण मी ठरवलंय की आदित्यच्या लग्नाच्या बाबतीत अजिबात घाई करायची नाही. आणि अनुष्काचं म्हणणं मला पटलं. लग्न म्हणजे दोन माणसांमधली भावना आहे. उगाच आपण आपले निर्णय त्यांच्यावर लादायला नको. आणि जर कम्पॅटेबल असतील तर नातं जुळेलच ना. आपल्यासारखं. क्या बात है. इस बात पे और एक गाना हो जाए. वाह. हा होऊन दे. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे, कितीदा झुरावे तुझ्याच साठी. काय ग अहिल्या. सावित्री एवढं छान गात होती आणि मध्येच काय निघून आलीस. काय झालं. नाही काही नाही झालं. म्हणजे असं काही फार स्पेसिफिक काही झालेलं नाहीये. तू उगाच काही विचार करू नकोस. हो हे तू मला सांगतेस. आज ओळखतोय मी तुला. हे बघ तुझ्या डोक्यात काहीतरी चाललंय हे मी सहज सांगू शकतो. सांग आता काय झालं.
बरं, बरोबर आहे तुझं. मी एका वेगळ्याच विचारात होते. ऍक्च्युली विचारापेक्षा शंका येऊन गेली मनात. कुठली शंका? अहिल्या, मी काहीतरी विचारतोय तुला. सॉरी. कुठली शंका? श्रीकांत, आपण आदित्यच्या बाबतीत घाई करत नाही आहोत ना? हे बघ, म्हणजे आजपर्यंत आपल्याला आदित्यची काळजी करायची काही गरजच नाही पडली, कारण त्याचे निर्णय कायम त्यानेच घेतले आणि ते सगळे निर्णय योग्यच ठरले. पण ह्या वेळेला लग्न किंवा लाईफ पार्टनर ह्या विषयाला घेऊन तो माझ्यावर अवलंबून आहे आणि मला त्यात कुठली चूक नाही करायची. ईशाच्या बाबतीत एकदा ठेच लागली आहे आपल्याला, आता परत नको. नाही ना होणार परत तसं. म्हणजे बघ ना, पारूसाठी हरीशची निवड केली ती चुकलीच माझी. अजयच्या बाबतीतही तेच घडलं. हल्ली ना माणसं ओळखायला चुकले ना की माझ्या छातीत धस्स होतं श्रीकांत. आदित्यच्या बाबतीत मला कुठल्याही प्रकारची चूक नाही करायची. बाप रे, एवढं सगळं चालू आहे होय डोक्यात? मला सांग, मी उत्तम बाप कसा झालो? काय श्रीकांत? सांग तर खरं, मी सर्वश्रेष्ठ बाप कसा झालो? कसा? कारण तू सर्वश्रेष्ठ आई राहिलीस म्हणून. हे बघ, आई आणि वडिलांचे गुण मुलांमध्ये उतरतात हे मान्य आहे मला, पण मी सगळ्यात जास्त भाग्यवान बाप आहे त्या बाबतीत. कारण मला कधी कुठेही जास्त लक्ष नाही घालावं लागलं ना, कारण तू सगळं सहजतेनं बघत गेलीस. तुला खरं सांगू का, मी जेव्हा तुझ्या पाठीशी उभा राहतो ना, तेव्हा मी संपूर्ण घराच्या पाठीशी उभा आहे असं जाणवतं मला. मान्य आहे, काही चुका झाल्या आपल्या हातून, फसलो आपण काही ठिकाणी, पण असं स्वतःवरचा विश्वास घालवून कसं चालेल ना? अहिल्या, माझ्यावर विश्वास ठेव, तू बरोबर आहेस. हे बघ, आपल्या दोन्ही मुलांचा तुझ्यावर प्रचंड विश्वास आहे. अगं, तुझ्या शब्दाबाहेर नाही जाणार ते. तू सांगशील ते करायला तयार आहेत ते. हा, तर आपल्याला प्रीतमची काळजी होती की नाही, पण त्याचं सगळं व्यवस्थित झालं ना. तसंच आदित्यच्या बाबतीत तू कुठलाही चुकीचा निर्णय घेणार नाहीस याची खात्री आहे मला. अहिल्या, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.